नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल। तर आज खूप असा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की मी किराणा माल भरताना कोणत्या गोष्टी लक्षात घेते आणि किराणा कसा भरते आणि खूप सारी बचत कशी करते याबद्दल मी तुमच्यावर माझे ओपिनियन्स आणि किराणा माल भरण्याची पद्धत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आम्ही किराणा माल भरण्यासाठी डीमार्टमध्ये गेलो। तर मी नेहमीच किराणा भरताना हा डीमार्टमध्येच भरत असते, कारण खूप सारे ऑफर्स बाय वन गेट वन असेल किंवा 5%, 10%, 15% ऑफ या सर्व ऑफर असतात। त्यामुळे मी मोस्टली डीमार्टमध्येच किराणा भरते। जर इमर्जन्सी काही लागत असेल तर एक सई बाजार म्हणून छोटंसं शॉप आहे वाघोलीमध्ये, तिथून मी आणते। बऱ्यापैकी डिस्काउंट असतो पण डीमार्ट सारखा नाही। तर डीमार्टमध्ये गेल्यानंतर होतं काय की किराणा मालवरती जास्तीत जास्त ऑफर असतात आणि जे क्लोथ्स वगैरे असतात म्हणजे बेडशीट वगैरे त्यावरती थोड्याशा कमी ऑफर असतात कंपेअर टू ग्रॉसरी। त्यामुळे मी जास्तीत जास्त फक्त किराणा मालच डीमार्टमध्ये भरते आणि जर काही इमर्जन्सी लागत असेल कपडे वगैरे तरच मी खरेदी करते, नाहीतर अनावश्यक मी खर्च करत नाही। त्यानंतर रात्री आम्हाला यायला उशीर झाला, त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करताच आला नाही। त्यामुळे मी ठरवलं की सकाळी उठल्यानंतरच आपण ग्रोसरी हॉल तुमच्याबरोबर शेअर करावा। गुढीपाडवा असल्यामुळे मी लवकरच उठले आणि आंघोळ वगैरे सर्व आवरून घेतलं, झाडांना पाणी वगैरे दिलं आणि त्यानंतर म्हटलं की आता ग्रोसरी शूट करण्यासाठी घ्यावी आणि लगेचच मी कॅमेराचं ट्रायपॉड वगैरे सेट करत होते। तर लगेचच राम उठला, त्यामुळे मला त्याचं सर्व मॉर्निंग रुटीन सुरुवातीला आवरून घ्यावं लागलं। हो, गुढीपाडवा झालेले बरेच दिवस झाले आणि बरेच जणांना असं वाटेल की हा व्लॉग इतका लेट काय येतोय। तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं की माझा मोबाईलचा चार्जिंग पॉईंट खराब झालेला आहे आणि तो इश्यू कंटिन्यू येत आहे। त्यामुळे व्लॉग मला एडिट करायला देखील वेळ भेटत नाही आणि चार्जिंग माझी मोबाईलची टिकत नाही। त्यामुळे मी जास्त काही शूट वगैरे करत नाही। त्यामुळे जेवढं कॉन्टेंट आहे माझ्याकडे तो मी पोस्ट करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते। तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात, व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर सुरुवातीला मी ज्यावेळेस शूट करण्यासाठी घेतलं तर आमचं नेहमीप्रमाणेच त्रास देणं सुरू झालेलं आहे आणि मला असं वाटलेलं की तो झोपलेला आहे तोपर्यंत मी सर्व शूट करून घेईल पटपट, पण तो उठल्यामुळे मला काही पटकन आवरता आलं नाही। गुढीपाडवा असल्यामुळे मला बाकीची तयारी देखील करायची होती। त्यामुळे गुढीपाडव्याच्या ज्या रॅन्डम क्लिप्स आहेत त्याच मी तुमच्यावर शेअर केलेल्या आहेत। ज्या बाकीच्या क्लिप्स आहेत त्या एडिट करण्यामध्ये खूप वेळ जात होता आणि चार्जिंगला कंटिन्यू पॉईंट जर लावून ठेवला तर अजून खराब होण्याचे चान्सेस आहे। तर पाहूयात, पुण्यामध्येच आता मला प्रॉपर क्लिअर करावा लागेल तो इशू। तर चला सुरुवात, पॅराशूट ऑइलची बॉटल आहे। तर मी सुरुवातीला हे सांगेल की हा किराणा फक्त मी 1 महिन्यासाठीच भरलेला आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्या भावाचं लग्न असल्यामुळे मी नेक्स्ट मंथमध्ये गावाला जाणार आहे। त्यामुळे कमीत कमी जेवढ्या वस्तू घेता येईल तेवढ्याच मी घेतलेल्या आहेत। सुरुवातीला पॅराशूट ऑइलची बॉटल, त्यानंतर दलिया रामसाठी तर मला नेहमीच लागतो तो 500 ग्रॅमचा एक पॅक आणि त्यानंतर रेड चिलीज घेतलेल्या आहेत। तर मला मिरची वगैरे बनवण्यासाठी मी ठेवत असते किंवा सांबार डाळमध्ये तडका देण्यासाठी उपयोगी पडते। त्यानंतर रामचं बाकीचं इसेन्शियल होतं, फक्त पावडर आणि सोप संपलेलं होतं। तर रामसाठी हिमालयाचं एक बेबी पावडर, त्यानंतर इथे घेतलेला आहे इंद्रायणी राईस आणि 1 मंथसाठी हा पॅक पूर्ण आरामशीर चलून जाईल। तर किती केजी वगैरे आहे हे मी रॅन्डमली घेतलेलं, कारण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी खूप गर्दी होती डीमार्टला, त्यामुळे पटपट आम्ही सर्व शॉपिंग केली आणि लगेचच घरी आलो। त्यानंतर इथे घेतलेले आहे तूर डाळ। तर ज्या सर्व डाळी घेतलेल्या आहेत त्या सर्व रामचे सॅरलॅक बनवण्यासाठीच घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे पीनट्स। तर एवढ्या 1 मंथपेक्षा जास्त चालून जातील एवढे, कारण राईस वगैरे सुद्धा मला टिफिनमध्ये द्यावा लागतो। त्यामुळे मी इथे 1 महिनाभरासाठी भरलेला आहे। त्यानंतर परिवार चहा पावडर, तर हा पॅकसुद्धा 1 महिन्यापेक्षा जास्त जातो, कारण सकाळी फक्त 1 वेळेसच हे चहा घेतात, मी 2 वेळा घेते। आणि त्यानंतर एक्सपर्ट सोप, तर लिक्विड वगैरे मी यूज करत नाही, सोपच यूज करते कारण मला तेच कन्व्हिनियंट वाटतं। त्यानंतर आणि कोणतीही वस्तू घेताना मी ब्रँड अजिबात निश्चित करीत नाही की मला ह्या ब्रँडची ही वस्तूच पाहिजे। मोस्ट ऑफ काही वस्तूंमध्ये आहे की मला ह्याच ब्रँडचं यूज करायला आवडतं, पण खूप वेळा असं होतं की ज्या वस्तूंवरती बाय वन गेट वन ऑफर असेल किंवा काही % ऑफ असेल त्याच वस्तू मी उचलते। त्यानंतर सोप झाल्यानंतर इथे पण डाळ आहे, ही आहे उडीद डाळ आणि डाळीचा आम्ही डाळ वगैरे मी जास्त बनवत नाही, दुपारच्या वेळेस माझ्यासाठी लंचमध्ये बनवते आणि संध्याकाळी वगैरे तर डाळ भात असा काही प्रकार होतच नाही आमच्याकडे, कारण ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळे खूप कमी बनवते मी। त्यानंतर येते वनस्पती तूप, त्यानंतर रेग्युलर जी कोलगेट आहे तीच मी यूज करते। सुरुवातीला मॅक्स फ्रेश करायचो पण आता मी चेंज केलेली आहे। त्यानंतर इथे हरभरा डाळ जास्त प्रमाणात घेतलेली आहे, कारण पुरणपोळी कन्व्हिनियंटली म्हणजे अधूनमधून बनत राहते, त्यामुळे ती जास्त प्रमाणात घेतलेली आहे। आणि त्यानंतर रामसाठी एक हिमालयाचा सोप मी इथे यूज केलेला आहे, तर जेंटल बेबी सोप आहे। आणि त्यानंतर इथे आहे मिसळ फरसाण, तर फरसाण नेहमीच मी घरामध्ये ठेवते कारण त्यामध्ये जी शेव येते ती रामला आवडते, स्पायसी नसते जास्त, त्यामुळे तो इझिली टॉलरेट करतो आणि खातो।
त्यानंतर मिसळ वगैरे देखील मी अधूनमधून बनवत राहते, त्यामुळे एक पॅक मी हा ठेवत राहते आणि महिन्यापेक्षा हा देखील खूप जास्त चालून जातो. तर पाहू शकता काही वस्तू ह्या महिन्यांच्या हिशोबाने आहे आणि काही वस्तू या खूप जास्त काळ म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त टिकू शकतात अशा आहेत. तर असंच माझी पद्धत आहे. ज्या वस्तू खराब होणार नाही त्या मी जास्तीत जास्त घेऊन येते, जेणेकरून की नेक्स्ट टाईम ती घेता यायची नाही आणि ती स्किप करेल मी. आणि ज्या वस्तू संपलेल्या आहेत त्याच मी यूज करते. आणि सुरुवातीला मी हेच सांगेन की कधीही किराणा भरायला जात असताना सुरुवातीला तुम्ही लिस्ट प्रिपेअर करून घ्या की कोणत्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे, जेणेकरून की घ्यायला गेल्यानंतर तिथे धांदल उडत नाही. आणि लिस्टप्रमाणे आपण सर्व वस्तू घेतो आणि डीमार्टमध्ये बहुधा गेल्यानंतर असं होतं की आपल्याला वस्तू 5 घ्यायच्या असतात, तर त्यापेक्षा आपण 2 ते 3 वस्तू नेहमी जास्त घेऊन येतो. हे टाळण्यासाठी तुम्ही सुरुवातीला लिस्ट बनवा आणि जे इसेन्शियल आहे, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच तुम्ही इन्क्लूड करा. अनादर तुम्ही स्किप केलं तरी चालतात आणि अनावश्यक खर्च ते आपल्याला टाळता येतो. तर असो, त्यानंतर इथे घेतलेलं आहे एव्हरेस्टची एक टर्मरिक पावडर. तर टर्मरिक पावडर देखील मला खूप जास्त लागते, कारण की भाज्यामध्ये जास्त वापरली जाते आणि रामला सॅलड वगैरे बनवण्यामध्ये देखील मी तीच यूज करते. त्यानंतर ते पिकल घेतलेलं आहे. तर आंब्याचा सीझन आहे पण अजून काही बनवलेलं नाही, त्यामुळे मी रेडीमेडच यूज करते. त्यानंतर ते विकफिल्डची मी कोको पावडर घेतलेली आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे रामला केक वगैरे बनवत राहते त्यासाठी लागतात. आणि बाहेरच्या ऑर्डर तर सध्या बंदच केलेल्या आहेत, कारण एवढा मला वेळच भेटत नाही स्टिचिंगच्या आणि त्याच्यामुळे. तर कोको पावडर झाल्यानंतर येथे घेतलेली आहे मोहरी. त्यानंतर येथे आहे मसूर डाळ. तर मसूर डाळ आणि मूग डाळचं मला मिक्स वरण आवडतं, त्यामुळे मसूर डाळ मी थोडीशी जास्त आणलेली आहे. इथं आहे जॅगरी पावडर. आमच्या खाण्यामध्ये देखील जॅगरी पावडर लागते आणि आम्हाला चहामध्ये सुद्धा जॅगरी पावडरच यूज करतो. शुगर फारच बंद केलेली आहे. जर काही बनवायचं असेल स्वीट वगैरे तरच यूज करतो. आणि त्यानंतर येते आहे मैदा. हे सुद्धा केक बनवण्यासाठीच आणलेलं आहे आणि कंटिन्यू मला भरावा लागतो, कारण 500 ग्रॅम नाही म्हटलं तरी 1 महिन्यापेक्षा जास्त चालतो. आणि त्यानंतर येते सम्राटचं बेसन पीठ. बेसन पीठ तर फ्रिक्वेंटली लागतच राहतं, कारण भजी वगैरे फ्राईंग आयटम बनवायचे असेल तर खूप उपयोगी पडतं. त्यानंतर येते आहे अमूलचं तूप. तर यावरती ऑफर होतं त्यामुळे हा पॅक उचलला मी. असं मी तुम्हाला आधीच सांगितलं की फिक्स असा ब्रँड मी यूज करत नाही, ज्यावरती ऑफर असेल त्याच घेते. त्यानंतर एक मीठ मसाला तो देखील लागतो, कारण नाही म्हटलं तरी नॉनव्हेज वीकली 2दा किंवा 3दा बनत राहतं. त्यानंतर साबुदाणा. तर आता गुरुवारचा फास्ट मी बंद केलेला आहे, त्यामुळे फक्त कधी ब्रेकफास्ट वगैरे बनवण्यासाठीच यूज करतो आम्ही साबुदाणा. त्यानंतर येते मूग डाळ. तर मूग डाळ आणि मसूर डाळ थोडीशी जास्त भरली आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर येते गूळ. तर गूळ देखील जास्त लागतो, कारण लापशी वगैरे बनवण्यासाठी आणि पोळी वगैरे सुद्धा देखील बनवत राहते मी, त्यामुळे हा पॅक जो आहे तो 1 महिना आरामशीर चालेल. त्यानंतर येते साखर. तुम्ही पाहू शकता एवढीच भरलेली आहे. 1 ते 1.5 kg असेल आय थिंक ती, आणि एवढी पण मंथपेक्षा जास्त चालते, कारण जास्त यूज होत नाही. त्यानंतर रामने हट्ट केला त्यामुळे त्याच्यासाठी एक कॅडबरी घेतलेली होती, जी की बॅगमध्येच राहिलेली, फ्रीजमध्ये ठेवायची मी विसरलेली. त्यानंतर एक जिरेपूड आहे आणि येथे आहे गोडा मसाला आमटी वगैरे बनवण्यासाठी. आणि नेहमीच्या मसाल्यांमध्ये माझा गोडा कांदा, संडे मसाला असेल, घरगुती मसाला असेल किंवा काश्मीरची पावडर असेल मी नेहमीच ठेवते. त्यानंतर ह्यावेळेस माझा फेस वॉश मी थोडासा चेंज केलेला आहे. इथे वाव स्किन सायन्सचा व्हिटॅमिन सी प्लस नियासिनामाइडचा मी यूज करणार आहे, कारण की झालं असं की मी गावाला गेल्यामुळे माझी ऑर्डर इथे आलेली, पण गावाला असल्यामुळे त्या पिकअप करता आली नाही, त्यामुळे म्हटलं की हा यूज करून पाहूयात कसा आहे कसा नाही. याआधी मी ज्यावेळेस जॉब करत होते त्यावेळेस मी यूज केलेला, तर नेहमी मी गुड वाईफचाच यूज करते. तर पाहूयात लगेचच मी लवकरच त्याची देखील ऑर्डर प्लेस करेल. त्यानंतर येथे ऑइलचे कॅन आहे, त्याबरोबरच टूथब्रश तुम्ही आधी की पाहिलं. त्यानंतर बाकी तर सर्व वस्तू संपलेल्या आहेत आणि जे फ्रीजिंग करायचे आयटम होते ते मी ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवले होते, जसं की पनीर, मटर आणि दही होतं रामसाठी, एवढं मी रात्रीच आल्याला काढून ठेवून दिलेलं. त्यानंतर ते पेडियाश्युअर आहे, जे की डॉक्टरने रिकमेंड केलेलं आहे रामसाठी, कारण की राम मिल्क खूप कमी पिळतो, त्यासाठी हे घेऊन आलं आहे. तर पाहूयात चॉकलेट फ्लेवरचं आणलेलं आहे, रामला आवडतं आहे की नाही त्यानुसार. तर मिल्कसोबत देण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर हे सर्व ग्रोसरी जे आहे ती मी लगेचच अरेंज करून घेईन, कारण त्यानंतर स्वयंपाक वगैरे गुढीपाडव्याचा पूर्णच माझा पेंडिंग होता. त्यासोबत रामचं मॉर्निंग रुटीन झालेलं, पण शॉवर वगैरे देणं देखील त्याला अजून बाकी होतं आणि घराची क्लिनिंगसुद्धा माझी बाकी होती. तर म्हटलं ते सुरुवातीला आवरून घेते आणि त्यानंतरच ग्रोसरी अरेंज करून ठेवते, जेणेकरून की पटपट मला पुढची कामे करता येईल. आणि ही प्लेट देखील मी एक डीमार्टमध्ये परचेस केलेली. त्यानंतर रामला शॉवर वगैरे देऊन रेडी केलेला आहे आणि त्यानंतर त्याचं थोडंसं ऑइलिंग वगैरे राहिलेलं होतं, तर यांना म्हणलं तुम्ही आवरून घ्या, तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते. तर ह्या दोघांचं तेच काम चालू आहे. त्यासोबतच मी स्वयंपाक देखील बनवत होते. तर पुरण ऑलमोस्ट रेडी झालेलं होतं, फक्त त्याला गरम करून घेणं, म्हणजे गुळ पावडर, वेलची पूड, जायफळ पूड टाकून येते त्याला रेडी करत आहे.
त्यानंतर तांदूळ सोक करून ठेवलेले आहे राईस बनवण्यासाठी. त्यानंतर येते आमटीसाठी मी थोडंसं पाणी देखील पूर्णातलं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर वाटण देखील आमटीसाठी रेडी आहे आणि बाकी सर्व क्लिनिंग वगैरे देखील डस्टिंग वगैरे सर्व आवरून घेतलं. रांगोळी वगैरे काढून घेतली. तर थीमनुसार काही मला बनवता आली नाही कारण खूप लेट होत होतं पूजेसाठी, त्यामुळे सिंपलच रांगोळी काढून घेतली. त्यानंतर यांनी गुढीपाडव्यासाठी उभारण्यासाठी बाकीची तयारी करत होते. तोपर्यंतच रामचं देखील नवीन ड्रेस घालून मला आवरून घ्यायचं होतं, पण राम खूप क्रँकी झालेला आणि नेहमी सणाच्या वेळेस असंच होतं की माझं थोडंसं दुर्लक्ष झालं की राम जास्तच क्रँकी होतं, त्यामुळे त्याला काही चेंज वगैरे केलं नाही. मी साडी वगैरे घालून घेतलं, पटकन पूजेचं ताट रेडी केलं, जे की मी तुम्हाला दाखवलं की प्लेट आणलेली त्यामध्येच मी घेतलेलं आणि त्यानंतर लगेचच येथे पूजा करण्यासाठी घेतलेलं. पूजा आवरून झाल्यानंतर लगेचच बाकी सर्व मला कामं म्हणजे स्टिचिंगचं वगैरे झालं ते सुद्धा आवरायचं होतं आणि रामसाठी केक देखील प्रिपेअर करायचा. चला, असा होता गुढीपाडव्याच्या दिवशीचा माझा दिवस. आय होप की तुम्ही नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील एन्जॉय केला असेल. तर माझे ओपिनियन्स ग्रोसरी शॉपिंगबद्दल तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.